नमस्कार मैत्रिणींनो, मेघाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मेथीचे पराठे। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 2 वाटी कणिक घेतलेली आहे। यामध्ये साधारणतः 4 ते 5 पराठे होतील। तर आता यामध्ये मी 2 टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे। याने असं मऊ होतो थोडा पराठा आणि चवीला पण छान लागतो। तर त्यामध्ये मी आता 2 वाटी जवळपास मी मेथीची पानं घातलेली आहे। स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहेत। भरपूर मेथी घातली की पराठा खूप छान लागतो। आणि इथे मी आता 2 चमचे तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ। पराठ्यामध्ये दाताखाली येतात, मस्त लागतात तेव्हा। तर आता इथे मी 1 टेबलस्पून हळद घातली आहे आणि धणे पावडर घातलेली आहे 1 टेबलस्पून आणि 2 चमचे मीठ घातले आहे मी। आता आपल्याला यामध्ये थोडी कसुरी मेथी घालायची आहे। याने एक छान टेस्ट येते पुन्हा, म्हणून मी घातलेली आहे। तर आता मी इथे 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। नरम होतात पराठे आणि तुम्ही तेलाऐवजी दहीसुद्धा घालू शकता। 2 चमचे दही घालायचं आणि नंतर मग लागलं तेवढं पाणी त्यात ॲड करून त्यात छान असा गोळा बनवायचा, छान लागतात। आणि मी आलं, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट घातली आहे मी इथे। तर हे सगळं आपल्याला जिन्नस एकत्र करायचे आहे आता आणि याचा छान असा मस्त गोळा बनवायचा आहे, घट्टसर असा। तर हे बघा, मी आता याचा छान एक मस्त डो बनवून घेतलेला आहे आणि याला छान तेल लावून मी थोडंसं मळून घेतलं आहे। आता आपण याचे पराठे बनवणार आहोत। तर सुरुवात करूया। याची आपल्याला छोटीशी पोळी लाटून घेतल्यानंतर त्याला थोडं तेल लावून फोल्ड करायची आहे। पुन्हा एकदा तेल लावून परत त्याला फोल्ड करायचे, म्हणजे असं ट्रायंगल तयार करायचं आपल्याला, त्रिकोणी पोळी पराठ्यासाठी करतो तसा। आणि मग त्याला पुन्हा पिठात बुडवून एक छान असं मस्त लाटून घ्यायचं आहे। फार पातळ लाटायचं नाही आहे। तर याला आपण आता छान असं तवा तापलेला आहे आपला, याला आता आपण छान भाजून घेणार आहोत तव्यावरती। दोन्ही साईडने तेल लावून छान याला खमंग भाजून घ्यायचं आहे। कुठे पिकनिकला किंवा पार्टीला बाहेर गावी असे न्यायला छान आपण बनवू शकतो असे मेथीचे पराठे। छान लागतात, सॉस बरोबर, चटणी बरोबर छान लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा।
कसा छान कलर येतोय बघा पराठ्याला, मस्त दिसतोय, अगदी खमंग असा झालेला आहे, छान. तर हे बघा आपला पराठा आता रेडी झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.